सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव, वर्ष 1985. याचा अर्थ मला असा वाटतोय की सगळेजण अतिशय आता तरी जागे आहेत. वर्ष 1985 इयत्ता 10वीचे आपल्या वेगवेगळ्या तुकड्यातून इथे जमलेले माझे सर्व मित्र, माझ्या डावीकडे बसलेले मित्र, उजवीकडील दोस्त, पुढच्या रांगेतील यार आणि मागच्या बाजूचे फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे माझ्या सकट स्वागत स्वागत स्वागत. खरं तर आता आपण खूप मोठे झालो आहोत, बाप झालोय, बरीच मंडळी आजोबा झाली आहेत, पण याच्या अगोदर कुठेतरी पहिले कोणाचा नवरा झालोय आणि त्यामुळे प्रोटोकॉल पाळावा लागतोय. आणि प्रोटोकॉल जर नसता तर मग काय म्हणतो दगडू, हरी बरा आहे का, ए मेंढी जरा इकडे लक्ष दे, अशा प्रकारचा उल्लेख झाला असता. आपल्या लहानपणी एकतर बापाच्या नावाचा उल्लेख, नाहीतर व्यंगात्मक टीका, असं संबोधन अगदी सर्रास वापरलं जायचं आणि आपल्याला देखील कधीच एकमेकांचा राग मात्र आला नाही. हे जे काय आज आपण एकत्र येऊन अतिशय सुवर्ण असे क्षण, कार्यक्रमामागे काही मंडळींनी, विशेषतः चाळीसगावमध्ये राहणारे, त्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे. अनंत शेलार असेल, रमेश चव्हाण असेल, नितीन पाटील असेल, प्रवीण पाटील असेल, मुन्नादादा असेल, प्रमोद बापू असतील, आशुतोष जगताप असेल, संजय सोनार असतील आणि अजून इतरही की जे मला कदाचित सांगता येणार नाही किंवा मी त्या प्रोसेसमध्ये नसल्यामुळे मला उल्लेख करता येणार नाही, तर गैरसमज नसावा. या सर्व मंडळींनी इतकं मायक्रो नियोजन केलं आहे, इतकं बेसिक नियोजन केलं आहे, अजून तुम्हाला त्यातली कल्पना नाही, मात्र मला काल हॅट्स ऑफ या. आता हा आपला कार्यक्रम सुरू होतोय. सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन याच्याने होत असते. तर रंगमंचावर सरस्वती आणि परमपूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमा देखील आहेत. तर त्या प्रतिमा पूजनाचं आणि दीप प्रज्वलनाचं काम जे आहे ते आपल्यातीलच काही प्रातिनिधिक, आपण सर्व सारखेच आहोत. सर्वात पहिले तर हे लक्षात घ्या. तर त्या मंडळींनी व्यासपीठाकडे यायचंय प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनासाठी. प्रमोद बापू पाटील, विष्णू बंगाळे, मंगेशदादा राजपूत, नितीन पाटील, काशीनाथ देशमुख, डॉक्टर सुनील गाडगे आणि भाऊसाहेब जाधव हे प्रातिनिधिक नावं आहेत. या सर्व मंडळींनी, मान्यवरांनी रंगमंचाकडे यायचंय.
रक्ताने जुळतात, पण नाती नसतानाही ही जी बंधनं जुळतात त्या रेशीम बंधनांना मैत्री असं म्हणतात. मित्रांनो, 12ला येणार, कोणी 12ला येणार, आपण काय करायचो कोणाला सांगता येईल का? प्रार्थना. अगदी बरोबर. आणि ती प्रार्थना देखील स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या अतिशय मधाळ अशा आवाजाने ती समृद्ध झालेली आहे. तर तोच क्षण, तोच प्रसंग आपल्याला पुन्हा रिक्रिएट करायचा आहे, जगायचा आहे, अनुभवायचा आहे. तर त्यासाठी मी सर्व माझ्या मित्रांना विनंती करेन की आपण आपल्या जागेवर फक्त उभं राहायचं आहे, दोन्ही हात जोडायचे आहे. प्रार्थना प्ले होईल. कृपावंत दाता प्रभु तू दयाळू, कृपावंत दाता दया मागतो रे तुझी मी अनंता. प्रभु तावंत दाता प्रभु तू दयाळू. जगविण्यास देहा दिली एक रोटी, जगविण्यास देहा दिली एक रोटी. नमस्कार माझे तुला कोटी कोटी. वासना कशाची से अन्न चेता दया मागतो रे तुझी मी अनंता. प्रभु तू दयाळू. लाभता निवारा निधेशीन सारा मिले प्रेम धारा. सर्व नष्ट होती मनातील खंता, सर्व नष्ट होती मनातील खंता. दया मागतो रे तुझी मी अनंताळू. ज्ञान काय ठावे मला पामराला, मनी शुद्ध माझा असे भाव भोळा. तुझे नाम ओठी नको वेद गीता. दया माग तू दयाळू, कृपावंत दाता प्रभु तू दयाळू. आपल्या समोर प्रातिनिधिक स्वरूपात काही मंडळी प्रास्ताविक सादर करणार आहे. आणि या प्रास्ताविकासाठी सर्वप्रथम मी आपले मित्र आपला म्हणावा लागेल. खरं तर आपले म्हटलं म्हणजे थोडं याला मी स्टेजवर बोलवू इच्छितो. त्यांनी प्रास्ताविक सादर करा. 1985 मार्च 1985च्या 10वीचे माजी विद्यार्थीचे संमेलन, स्नेह संमेलन पूर्ण झालेलं आहे. एवढा प्रदीर्घ कालावधी म्हणजे 3 पिढ्या पुढे चालल्या गेलो आहे आपण. 12 वर्षाची पिढी म्हटली तर 3 वर्षाच्या पिढ्या गेल्यात पुढे. आपला हा कार्यक्रम खरं तर बऱ्यापैकी उशिराने होतोय. मागे याबद्दल 2-3 वर्षापूर्वी बऱ्यापैकी चालू होतं ग्रुपमध्ये की आपण हा कार्यक्रम योजावा. आणि याबाबत आपले गायगावातले स्थानिक मित्र मंगेश असतील, रमेश असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायला मला म्हणजे आज थोडं हे पण होतं, मन थोडं हळवं पण होतं. याबाबत आपला मित्र प्रदीप घोडके होता, तो खूप आग्रही होता याबाबत. तो सांगत होता की करा करा. तो योग काही जुळून येत नव्हता. आपला ग्रुप होता, त्या ग्रुपला मध्ये संदीप घोरपडे अमळनेर हा त्या ग्रुपला जॉईन झाला. आणि मग मला त्याने फोन केला एक दिवशी की म्हटलं आपला ग्रुप आहे
आणि आम्ही सुरू केलं की आपण गेट टुगेदर करायचं. आणि रमेश जॉईन झाला. रमेशला रिक्वेस्ट टाकली. मग रमेश 2 दिवसानंतर जॉईन झाला त्या ग्रुपला. आणि मग रमेशने त्याच्या शैलीमध्ये ग्रुपला हलवायला आणि डुलवायला सुरुवात केली. त्यानंतर ग्रुपचं सुरू झालं, ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या, सगळ्यांचे नावं जोडणी सुरू झाली. त्याकरता ग्रुपवरती ठेवले आणि ते ग्रुपवर टाकल्यानंतर ग्रुपला खऱ्यापणाने जिवंतपणा आला. प्रत्येकजण आपलं नाव कॅटलॉगमध्ये शोधू लागला. आपल्याला आपली तुकडी पण कदाचित आठवत नसेल काही जणांना, परंतु तो मास्टर स्ट्रोक म्हणजे आपल्या ग्रुपचं गेट टुगेदरची नांदी ठरली. आणि त्यामुळे आज आपण इथे सर्व जण जमलेलो आहोत. आज आपण इथे सगळे जमलो आहे. सगळ्यांनी कार्यक्रम सहकार्याने आपला कार्यक्रम हा पुढे जातोय आज. आणि आज दुपारी आपले लाऊडस्पीकर पाहून आपल्या स्पीकर सिस्टीमवाल्यांनी भीती व्यक्त केली होती की पाऊस येऊ शकतो. तर खऱ्या अर्थाने सांगायला म्हणजे आपल्यासोबत पावसाने सुद्धा हजेरी लावलेली इथे. तोही आपल्या कार्यक्रमात सहकारी झालेला आहे. आपले काही जे दिवंगत मित्र होते जे उपस्थित राहू शकत नाही, त्या निमित्ताने त्यांनी देखील इथे हजेरी लावली आहे असं माझं मत आहे. त्यांची एक सूचना आहे की पुढील फटाके वगैरे थोडेसे मागच्या बाजूला लावले. तर मी आमंत्रित करतो रमेश चव्हाण यांना. भाषण देणं हा काही माझा प्रांत नाही आहे. लिखाण हा माझा धंदा आहे. त्याच्यामुळे हा धंदा म्हणजे आता धंदाच म्हणावा लागेल त्याला. व्यवसाय त्याच्यामुळं बरोबर अनंतने जिथं संपवलं तिथून सुरुवात करतो. त्यांनी सांगितलं की आम्ही एक ग्रुप बनवला आणि मला जॉईन केलं. ॲक्च्युली 18-19 मध्येच हा ग्रुप एक फॉर्म झाला होता. 18-19लाच हा ग्रुप तयार झाला होता. आणि मंगेशच्या हॉटेलमध्येच आम्ही बसलो होतो. तेव्हाच प्रदीप घोडके, शिरीष पाटील, संदीप देशमुख, आणखी 5-6 जण होते, संजय सोनार. आणि असं ठरलं की करायचं हे. मंगेश म्हटला आणि तुम्ही काय बोलू नका, तुम्ही फक्त ठरवा, तारीख सांगा, सगळी व्यवस्था मी करतो. असं ते झालं आणि ग्रुप पण फॉर्म झाला. पण तो अनफॉर्च्युनेटली तो ग्रुप लाईव्ह ठेवावा लागतो, तो काही झाला नाही. काही दिवस गुड मॉर्निंग, गुड नाईट असं चाललं आणि तो जरा निस्तेज होत गेला तो ग्रुप. आणि दुर्दैवाने पुढं करोना आला आणि करोनामध्ये तर सगळंच जग उलटपालट झालं आणि सगळंच बदलून गेलं. आणि आनंदचा मला जूनच्या फर्स्ट वीकला त्यांनी तो एक मी फेसबुकला व्हॉट्सॲपला एक रिक्वेस्ट बंद करून ठेवली. म्हणजे माझ्या परवानगीशिवाय कोणी मला ॲड करू शकत नाही. तर ते मी 2 दिवस त्याच्यावरती थांबलो आणि मग त्याचं हे आलं मला की असं आपण ग्रुप फॉर्म केला आहे. त्याला म्हटलं याच्यापूर्वी झाला आहे आपलं आणि काही लोकांना काही इच्छा नसते. तो मंगेश आपल्याला सांगून थकला आणि प्रदीप घोडके तर बिचारा पुण्यात येऊन मला त्यांनी सांगितलं माझ्या घरी, कारण ते कधी करताय तुम्ही जरा इंटरेस्ट करतो, तुम्ही फक्त बाहेरच्या लोकांनी यायचं इथं, बाकी काही करायचं नाही. पण ते काही झालं नाही. परंतु यावेळेला आता असं आम्ही ठरवलं, आनंदला मी सांगितलं की जर करायचं असेल ना तर पहिल्याच आठवड्यामध्ये आपण गेट टुगेदर तू बघ काय करायचं ते. मग त्याला म्हटलं की ठीक आहे, त्याला एक तर पहिलं ग्रुप लाईव्ह ठेवावं लागणार आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणजे गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे हे काही थांबवू शकत नाही आपण. ते ग्रुप फॉर्म झाला की दुसऱ्या मिनिटाला ते सुरू होतं. मग त्याला काहीतरी सतत याचा ट्विस्ट देणं किंवा काही देणं, काही आठवणी सांगणं वगैरे असं थोडं सुरू केलं. आणि आय थिंक 16 जूनला मी एक आमच्या जर्नलिझममध्ये त्याला इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम असं म्हणतात, शोधपत्रकारिता. तर त्या सोर्समधनं एक आपली 40 वर्षापूर्वीची मार्च 10वीची हजेरीपट, तो मार्च 10वीचा हजेरीपट आहे हा तो आपला. तो सगळा आहे म्हणजे आपण तो फक्त शॉर्टकट करून 7 तुकड्यांचा बरोबर 350 आपल्या मित्रांचा 7 तुकड्यांचा तो सगळे हजेरीपट आपण टाकले त्याच्यावर. तुकड्या काही तुकड्या त्याच्यावरती नाही आहेत, काही पानं पण फाटलेत त्याच्यावरती. आणि चमत्कार असा झाला की त्याच्यानंतर प्रत्येकाला शेवटी एक प्रत्येक माणूस नॉस्टॅल्जिक असतोच आपल्या याच्याबद्दल, शालेय जीवनाबद्दल. आणि शालेय जीवनातली मैत्री जी असते ती
म्हणजे जेन्युअन किंवा खरी असते असं मानलं जातं. तर मग त्याच्यानंतर पटापट त्या ग्रुपचे सदस्य वाढायला सुरुवात झाली आणि मला वाटतं पुढच्या काही दिवसातच ते 70-80 वरती गेलं. मग जरा थोडंसं प्रवीण पाटील, किरण काकडे, नंतर आम्ही अशी शोधाशोध सुरू केली की आता जे आपल्याला नावं कळलेली आहेत ॲटलिस्ट ते शोधून आपण त्याच्यावरती आणायला सुरुवात करू. आणि म्हणजे मला आनंदला, नंतर केशव महाजन इथं बसला आहे आणि असे 3-4 जण आहेत की त्यांनी असे माणसं त्याच्यावरती आणले की मी लाईफमध्ये असं विचार करत होतो की हे माणसं आपल्याला कधी भेटतील. आता म्हणजे एवढं सगळं आता आपलं जग सगळं आपल्या फिंगर टिप्सवर त्यांचं कोणी नव्हतं. म्हणजे मला जे नाव आता काशीनाथ देशमुख एक त्याच्यातलं उदाहरणार्थ नाव, तो 7वीलाच आपली शाळा सोडून गेला होता, त्याला आम्ही काशा म्हणायचो. नंतर विलास पवार एक 10वीतला, नंतर आपला विजय पुणेकर, असे एक मला नावासारखे ते असे डोळ्यासमोर यायचे चेहरे. म्हणजे त्याच्यामागे एक दुसरं एक कारण पण असं होतं की आता आपण प्रगल्भ झाल्यानंतर करते तसं काही विचार आपल्या मनामध्ये येतच असतात. तर मध्ये मध्ये या लोकांचे विचार यायचे असे. आता 40गावमध्ये जे होते ज्यांच्याशी शालेय जीवनामध्ये आपला कनेक्ट आहे पण यांना आपण कधी भेटू शकू का नाही, मग मी शेलारने मला काशीनाथचा नंबर टाकला ग्रुपवर, केशव महाजननी विलास पवारचा नंबर टाकला, हा तर त्या याच्याकडे पुणेकरच्या वखारीवर जाऊन भेटला डायरेक्ट अनंत शेलार. असे बरेच आहेत. म्हणजे आता हे मी 3-4 नावं फक्त. मग मी आता ठरवलं की आता काही पुढचा गेट टुगेदर होईपर्यंत थोडे कामधंदे बाजूला ठेवायचे आणि याच्यावरती किमान 1 तास तरी द्यायचा रोजचा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असं. आणि मग काही आठवणी मला ज्या होत्या, ज्या शक्य होत्या, वेळ परवानगी जशी देत होती तशा त्या आठवणी मी टाकायला सुरुवात केली. काहींनी त्याला रिस्पॉन्स दिला, काहींनी वाचलं. ठीक आहे, म्हणजे लोकांपर्यंत त्या थोड्याफार येणे ते जात होत्या. मग आम्ही नंतर किरण काकडे आणि आम्ही त्याची डेटवरती चर्चा सुरुवात केली की याची तारीख कुठली. मग त्याच्यामध्ये श्रावण महिना आडवा येत होता काही जणांना आणखीन काहीतरी कारणं होते. मग असं ठरवलं की आता फार न लांबवता एक तारीख फिक्स करून टाकायची आणि आपण तर प्रिन्सिपली असं ठरवलेलं आहे की 20 माणसं आली तरी करायचं. विष्णू बंगाळेने त्याच्यामध्ये एक दिवस एक ट्विस्ट आणला त्या ग्रुपमध्ये. त्याने 7-8 नाव लिहिली नंबर की मी संमेलनाला येणार. म्हणजे 350 होते सगळे, त्याच्यातले काही जणांना शोधणं आता अशक्यच आहे. 12 जण तर आपल्यामध्ये जे नोन आहेत की जे नाही आहेत आता, ते आता हितेंद्र सांगेलच पुढचं सगळं, ते नाहीच आहेत आपल्यामध्ये, हयात नाही आहेत आता. 340 जणांमधनं 338 जणांमधनं 166 आपल्याला आयडेंटिफाय झाले. त्याच्यातले 116 जणांनी येणार असं मान्य केलं. मग याच्यासाठी काय करायचं की मुन्ना, प्रमोद, अनंत म्हणले आता आपण काय करू की हे करायचं तर नक्की आहे. मग मी म्हटलं की याला आपण काय करू, एक टोकन म्हणून काहीतरी एक अमाऊंट देऊन रजिस्ट्रेशन त्याला फिक्स करायला आपण सुरुवात करू. खर्च काय येईल वगैरे हा नंतरचा विषय त्याचा सगळा, त्याचं बॅलन्स शीट नंतर मांडू. त्याचा आत्ता आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात करू. असं करत ही प्रोसेस आता सगळ्यांनी बघितली, त्याच्यामुळे मी काही परत रिपीट करत नाही ती. मग तसा 115 झाले, आता ऑलमोस्ट 100, 90, 70, 80 तरी नक्कीच झाले तिथे. आणि नाही शक्य होत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समजा ऑलमोस्ट 1.5 किंवा 2.25 दिवस काढणं हे सगळ्यांना शक्य नाही होत आपल्या सगळ्या व्यापामुळे, कामामुळे. आता माझी बायको म्हटली की तुम्ही आजपर्यंत माझ्या लाईफ म्हणजे आमच्या लग्नाला 25 वर्ष झाले आता, तर ती म्हटली की एवढं झटून तुम्ही एखाद्या विषयाच्या मागे लागलेत, मला आजपर्यंत कधी असं बघायला मिळालं नाही. आणि माझा पोरगा पण त्याला पण आश्चर्य वाटायला लागलं की काय चाललंय बा यांचं, की दिवसातला 1-1.5 तास आणि परत म्हणजे 1-1.5 तास वेळ देणं आणि त्याच्या मागे काहीतरी दिवसभर विचार आला की संध्याकाळी ते लिहिणं. अमेरिकेमध्ये प्रमोद चव्हाण आहे आपला हिंगोलीचा, मग त्याला तो पण फार ॲक्टिव्ह होता. मग आम्ही त्याला सांगितलं की त्याच्या आदल्या दिवशी हितेंद्रचा फोन आला की एक PDF तुम्ही सगळ्या मित्रांची माहिती असलेली टाका आणि कोण काय करते, पोरंबाळं काय करतायत ते कळेल सगळ्यांना. ऑलरेडी त्याच्या आदल्या दिवशीच प्रमोदचा माझा हे झालं होतं की आपण एक Google फॉर्म तयार करू आणि टाकू.
हितेंद्रचा मेसेज आला आणि आम्ही प्रमोदनी म्हणजे ॲक्च्युली दुसऱ्या दिवशीच तो गुगल फॉर्म त्याच्यावरती टाकला आणि त्याच्यातनं 74 जणांचे रिस्पॉन्स आले. मग नंतर असं लक्षात यायला लागलं की उपस्थिती संमेलनाची तर दिसते जास्त, पण आपल्याला एक प्रोफाईल तयार करायचं आहे प्रत्येकाचं, तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोक आले पाहिजे म्हणून एक फॉर्मॅट तयार केला, तो टाकला. 74 रिस्पॉन्स आले, मग मॅन्युअली रिस्पॉन्स आले. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्याच्यावरती प्रत्येकाकडनं मागून घेत होतो आणि गुगल फॉर्ममध्ये सगळे डिटेल आलेले आहेत. ॲक्च्युली कोणाचं शिक्षण काय आहे काय नाही ते एका क्लिकवरती सगळ्यांना अवेलेबल आहे, पण सगळेच आता काही यूज टू नसतात त्याला सगळ्यांना, म्हणून एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये करायचं म्हणून ते सगळ्यांचं घेतलं, डिझाईन केलं. जे एडिट करणं शक्य होतं बेसिक, म्हणजे आता कोणी जर त्याच्यातल्या गमती सांगितल्या आहेत की बायका 2 असं चुकून लिहिलं होतं, तर मग ते चुकून झालं असेल म्हणून एकच करून घ्यावं असं. अशा काही गमती जमती खूप झाल्या त्याच्यामध्ये. आणि म्हणजे एक कॉमेंट आली होती माझी स्वतःची बायको असं. आता म्हटलं आपण स्वतःच्या नाही अधिकृत बायकोचीच माहिती मागितलेली आहे. अनधिकृत बायकोची माहिती आपण ओपन डोमेनमध्ये काही टाकणार नाही, कोणाच्या पब्लिक डोमेनमध्ये काही टाकणार नाही. मग असं ते गमती जमती झाल्या, तो विषय कोणतरी आला त्याच्यामुळे ते केलं. आता प्रत्येक फॉर्मचं भाषांतर करून काही जणांनी इंग्रजीत भरलेत, ते पुढच्या टप्प्यात करता येतील, त्याला काही वेळ लागत नाही, पण ते करू. पण ॲटलिस्ट आता समोर काय झालं आता की आपल्या 107 जण आहेत, म्हणजे असं काही नाही की 166 लोक आहेत 107. पुढच्या टप्प्यामध्ये आपण बाकीच्यांचे पण नावं अपडेट करू, त्याच्यामध्ये टाकू. त्याचा उद्देश हाच आहे की एका क्लिकवरती सगळ्यांना दिसलं पाहिजे की आपला हा मित्र आहे, हा आता असं दिसतो, नंतर याचं शिक्षण हे झालं होतं. पुढे आपल्याला काही माहीत नाही ना, ठराविक 15-20 क्लोज सर्कलमधले मित्र सोडले तर आपल्याला काय माहिती असतं कोणाचं. आता असे अनेक चेहरे आहेत की जे आमच्या तुकडीमध्ये नव्हते, पण ते बघितल्यानंतर परत आपण त्या आठवणींमध्ये गेलो सगळे. आणि शेवटी 40 वर्ष, मी पण म्हणतो हा एक रेकॉर्ड असेल की 40 वर्षानंतर एखादी 10वीची बॅच सोडून द्या, पण शालेय 40 वर्षानंतर एकत्र येतात, हा पण एक चमत्कारच आहे ना. कारण आता आज कोणतरी मला इथं बोललं, मला वाटतं आपला अमृतकरच बोलला शशिकांत, की आपल्या पोरांना काय असं याच्यामध्ये आता काही इंटरेस्ट नाही आहे, कारण त्यांना काय त्यांचे मित्र कोण होते शालेय जीवनात आणि आता पुढं त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही ठेवायचा, त्यांना काही त्याच्याबद्दल काय म्हणतात त्याला जिव्हाळा नाही आहे. नॅचरल आहे ते, कारण मी त्यालाच सांगितलं की आता आपले आईबाप पण सांगत होते ना की आमची पिढी खूप चांगली होती, हे तुम्ही सगळे नालायक आहेत. तसं म्हटलं आता आपण तसं म्हणून सोडून देऊ तो विषय. असं ते काळ बदलत असतो. आणि अनंतनी सांगितलं की 12 वर्षानंतर, पण समाजशास्त्राच्या व्याख्येनुसार दर 7 वर्षांनी पिढी बदलते, त्याच्यामुळे 40/7 असं केलं तर एवढ्या जनरेशन त्याच्यामधून गेल्या, त्याच्यानंतर ही झाली. आता ही सगळ्यांची माहिती 1 क्लिकवरती आली. आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही माहिती असण्यामध्ये किंवा नसण्यामध्ये काही फरक पडतो, काही नाही फरक पडणार. पण तो उद्या आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण जे अशा जगामध्ये जगतो आहे की प्रत्येक माणसाला काही ना काही लाईफमध्ये पुढच्या अजून आपण ॲक्टिव्ह लाईफ आपलं अजून किमान मी म्हणतो की 25 वर्ष 20 वर्ष तरी नक्की आहे. तर त्या याच्यामध्ये 40गावमध्ये काही राहणार आहे किंवा बाहेर कोणी राहणार आहे, पण ज्यांचं 40गावमध्ये बेस आहे, तर हे नंबर आपल्याला एका हातात आले की आपण कदाचित आपलं काही काम असेल, मदत असेल किंवा आपण कोणाला मदत करू शकणार असू, तर ते आपण याच्यातनं करू शकतो. करायला पाहिजेच असं काही कोणावर बंधन नाही आहे, पण केलं तर जास्त चांगली गोष्ट आहे. हा त्याच्यातला एक मुख्य हेतू पण होता. समारोप करताना फक्त मी महत्त्वाचं म्हणजे आमचा नितीन पाटील, त्यांनी आपल्याला एवढी मोठी जागा अवेलेबल करून दिली आणि तो याच्यासाठी त्याच्यानं आमचा रोज त्याचा डायलॉग होत होता.
तो म्हणतो अरे माझ्या याच्यावरती आज इतके लोक आले, त्याला म्हणतो तू ट्रॅक तू ठेवू नको, ते माझ्याकडे आलं की ते मी माझ्या माणसाला सांगतो की तो पटकन ते नंबर किंवा ते नोंदवून घेईल, तू फक्त तुझ्याकडे आलेले पैसे आहेत ना तेवढे हे तयार कर. आणि बेसिकली असं ठरवलेलंच होतं आम्ही की पैसे हे टोकन आहे, म्हणजे भेट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खर्च काय येईल वगैरे त्याचा बॅलन्स शीट नंतर करत बसू आपण, आत्ता एकत्र येऊ, पहिले पुढच्या गोष्टी नंतर बघू. आणि अशा रीतीने हा अविश्वसनीय आपला पहिला मेळावा इथं स्नेहसंमेलन इथं सुरू होतं आहे. आता आपण प्रार्थना पण म्हटली, त्याच्यातलं बघा एक गंमत मला आठवली म्हणून सांगतो की ही जी प्रार्थना आहे मोहम्मद रफींनी गायली हे माहिती आहे, पण त्याचे लेखक आहेत उमाकांत काणेकर, गीतकार किंवा कवी म्हणून त्यांना. आणि त्याचं संगीत जे आहे ना ते श्रीकांत ठाकरेंनी दिलं आहे, म्हणजे राज ठाकरेंचे वडील संगीतकार. श्रीकांत ठाकरे मोठं नाव होतं संगीत. तर आता मी काय म्हणतात मोठेपणा म्हणून असं सांगत नाही, पण राज ठाकरे ज्यावेळेस पुण्यामध्ये येतात तर ते राज ठाकरे खूप मोठा वाचक आहे, म्हणजे प्रचंड वाचतो तो माणूस. आता त्यांच्या पॉलिटिकल याच्यावर मी काही बोलणार नाही पुढच्या, परंतु वाचन भरपूर आहे, प्रचंड आहे. तर ते पुण्यात आमच्या मित्राची एक गॅलरी आहे, अक्षरधारा बुक गॅलरी, तिथे ते आले की किमान आता 16 त्याच्या आधी पण म्हणजे ऑलमोस्ट 9 वर्षापासून ते आले की नवीन काय पुस्तक आले हे मी त्यांना तिथे सजेस्ट करायला जातो. आणि किमान माझ्या चॉईसचे आतापर्यंत त्यांनी 200-250 पुस्तकं घेतलेले आहेत. तर मी तिथे त्यांना हा किस्सा सांगितला की तुमच्या वडिलांनी संगीत दिलेली प्रार्थना आम्हाला होती. त्यांनी मला एक गंमत सांगितली. राज ठाकरे पण हा एक कलाकारच माणूस आहे. ते म्हटले की रफी साहेबांचे आणि आमच्या वडिलांचे खूप चांगले संबंध होते आणि रफी साहेबांनी अनेक गाणे मराठीमध्ये फक्त श्रीकांत ठाकरेंनी संगीत दिलेलेच गायलेले आहेत. तर ही प्रार्थना रफी साहेबांना हिंदी वाचता येत नव्हतं, म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट. तर मग ही जी मराठीमधलं गीत होतं ते उर्दूमध्ये ते ट्रान्स्क्रिप्ट केलं उर्दूमध्ये, आणि ते जरी ते मराठीमध्ये असलं तरी उर्दू ट्रान्स्क्रिप्शन वाचून त्यांनी हे गीत गायलेलं आहे. आणि ते अजरामर भावगीत आहे. आता बोलायसारखं खूप आहे पण वेळेची पण मर्यादा आहे, त्याच्यामुळे मी इथंच थांबतो. आणि आपण आज आणि उद्या आपण एकमेकांशी पर्सनली पण बोलणारच आहोत. थँक्यू. गेल्या 5-7 दिवसापासून आपल्या ज्या काही घडामोडी चालू आहेत त्याचा अधूनमधून मी उल्लेख घरात करत होतो पत्नीसमोर की इतकी मंडळी जमली, तितकी मंडळी जमली. तर फारसा रिस्पॉन्स पत्नी देत नव्हती. थोडंसं असं फणकाऱ्यासारखा तो प्रकार होता. आणि मग परवा अचानक ती म्हणाली की तुमच्या स्नेहसंमेलनाला किती बाया येणार आहेत. आणि त्यावेळेला मग मी तिला सांगितलं की आमची शाळा मुळातच बॉईज स्कूल होती, फक्त मुलांची होती. आणि त्यावेळेला तिचा जो चेहरा खुलला, अतिशय प्रामाणिकपणाने ती खुश झाली. आणि मग ही जी बॅग मी आणली आता सोबत ती तिने भरून दिली आनंदाने. यानंतर संदीप घोरपडे यांनी थोडक्यात आपलं प्रास्ताविक सादर पर्यंतचा प्रवास अवघ्या 3 मिनिटात मी संपवतो. या प्रांगणात आल्यानंतर म्हणजे हर एक बंदा 55 का, 2 दिन दिल रखो बचपन का. तर आपलं वय, आपलं प्रोफेशन, आपलं सगळं सोडून इथे आपण एकमेकावर किती प्रेम करतो ते यांनी सांगितलं. की आपली शाळा को एज्युकेशन नव्हतं, म्हणजे मुलं मुली नव्हत्या, त्याच्यामुळे सती सावित्री जितकी पवित्र असेल तितकी आपली मैत्री पवित्र आहे. तर या पवित्रतेला आपण स्मरून सगळे उपस्थित झालात हे पहिले लक्षात ठेवा. आपण मित्रांवर इतकं प्रेम करतो कारण आपल्याला त्या काळात म्हणजे बेंचवर तिकडे नजर टाकायला सुद्धा काही नसल्या कारणाने आपण मित्रावरच सगळे प्रयोग केलेले आहेत. तर आज इथे आल्यानंतर आपण सर्व जमलात. आता हे प्रास्ताविक संपेल, इथलं सोपस्कार संपले की प्रत्येकाला इथे येऊन आपली ओळख सांगायची. ओळख अतिशय कमी शब्दात पण यथासांग सांगायची. नंबर 2, ते झाल्यानंतर
मग काही लोकांना मनातल्या काही गोष्टी बोलायच्या असतील तर स्टेज ओपन असेल. त्यानंतर जेवण, रात्री खाजगी गप्पा. रात्रीच्या खाजगी गप्पांना काही मर्यादा नाही. जितकं तुम्हाला एकमेकाला हलवता येईल तितकं हलवायला पूर्णतः मोकळीक आहे. उद्याच्या दिवशी याच मंचावर सकाळी आपण आपलं सगळं आटोपल्यानंतर, म्हणजे काही लोकांना सकाळी शौचाला जाताना तंबाखू खाल्ल्याशिवाय किंवा चहा पिल्याशिवाय होत नाही, तर ते करून आल्यानंतर आपले शिक्षक येतील, त्यांच्यासोबत आपला नाश्ता होईल. शिक्षक इथे मंचावर बसतील, त्यांचा सन्मान होईल. एका शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी आपल्यातील 5 लोक येतील. असे 8-9 शिक्षक येतील, 5-5च्या ग्रुपने त्यांचा सन्मान होईल. त्यानंतर सगळे शिक्षक इथे स्टेजवर रांगेत बसतील आणि आपले सर्व विद्यार्थी पाठीमागून येतील, त्यांच्या रांगेने नमस्कार करतील आणि खाली जातील. मात्र नमस्कार करताना एक गीत वाजेल, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. कारण त्यांनीच आपल्याला आज या स्थितीला आणण्यासाठी त्यांनीच सगळे प्रयत्न केले आहेत. त्याकरिता आपण त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत. कारण आपल्याकडे शूटिंग करण्यासाठी अतिशय तज्ज्ञ माणसं आहेत आणि मग ती शूटिंग होईल, आपण आपल्या लेकरांना दाखवू, तर लेकरांना दाखवताना त्याच्यामध्ये काहीतरी अतिशय उत्तम असावं. म्हणून त्यांचा सन्मान होताना मात्र आपल्याला रांगेने यायचं आहे, त्यांचा नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यावेळेस ते गीत वाजेल. त्या गीताचा अतिशय चांगला परिणाम त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असेल. त्यानंतर मग आपण पाटणादेवी जाणार, तिकडून आल्यानंतर जेवण होईल, जेवणानंतर चहापान होईल. आणि मग मी आपल्या ग्रुपवर सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांचा प्रवास हा कोणाचा सुखकर असेल, कोणाचा दुर्दैवी असेल, कोणाचा वेगवेगळ्या विचाराने, वेगवेगळ्या आचाराने प्रवास असेल, त्या प्रवासाचं वर्णन आलं पाहिजे. म्हणजे माझा प्रयत्न होता की याच कार्यक्रमात आपल्या हातामध्ये प्रत्येकाचं जीवन प्रवासाचं एक बुकलेट असेल. पण आपल्यामध्ये अतिशय तज्ज्ञ माणसं, शिक्षण क्षेत्रातले म्हणण्यापेक्षा लेखनिक किंवा लेखन क्षेत्रातली माणसं असल्याकारणाने मला वाटतं आपल्या या 100-125 लोकांचं एक पुस्तक बनावं. आपण प्रत्येकाने त्या पुस्तकासाठी आपला जीवन प्रवास स्वतः लिहावा किंवा इतरांकडून लिहून घ्यावा आणि मग तो काही कालांतराने, म्हणजे महिन्याने, 6 महिन्याने का होईना, ते आपलं पुस्तक तयार झालं पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं हे आयोजन समितीच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहता पाहता इतकी सारी मंडळी इथे जमलो आहोत, एकाच वर्गात शिकलेली किंवा शेजारच्या तुकडीत शिकलेली. परंतु दुर्दैव असं आहे की आपल्या या मंडळीत आपल्याच सोबत शिकलेले, आपल्याच सोबत मस्ती केलेले, वाद घातलेले काही मित्र मात्र आपल्यात हयात नाहीत. दुर्दैवाने ते मृत्यू पावले आहेत. तर त्यांच्यासाठी आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे. तर त्यातील नावं मी पुकारतो. चंद्रकांत देसले, दीपक देशमुख, प्रदीप राखुंडे, संजय मुलमुले, प्रदीप घोडके, संजय राजपूत, सुनील पवार, रमेश काळे, अनिल वेडू वाघ, राजू भोई, सुनील महाले आणि नुकतंच एक 3 दिवसापूर्वी आपले सहकारी दिलीप मांडगे यांच्या आई सौ सुलोचना मांडगे यांचं देखील दुःखद निधन झालं आहे. तर या सर्वांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण फक्त 2 मिनिट आपल्या जागेवर उभं राहून मौन बाळगा.